एनर्जीला समोरच्यांना अप्रिशिएट करायला डेफिनेटली आवडतं आणि हे बिग बॉसमध्ये पण पाहिलं असेल, वैरी असले तरी जर इफ दे आर लुकिंग गुड, इफ दे आर प्लेइंग गुड, तर मी पण या सावनी म्हणून खूप खर्च आहे. तिच्या प्रत्येक साडीवरती एक वेगळं लायनर आहे, तिचे नेल्स ती करते म्हणून मला करावं लागतंय आणि असं सगळं. आणि आफ्टर बिग बॉस रिअल अपूर्व बघितल्यानंतर कॅरेक्टर्समधली अपूर्व बघण्याची जी गंमत असते ती वेगळी आहे. त्यामुळे मालिकेतही डोळ्यात बघ असं म्हणून सगळ्यांना घाळ करते आणि रेड कार्पेटवरही तोच डायलॉग की डोळ्यात बघ माझ्या, नको नको तुझे डोळे, कारण की तू घायाळ करतेस प्रत्येकाला. मस्करी करत होते मी. आणि मी अडकणार नाहीये तुझ्या जाळ्यात अजिबात, तू कितीही काही. असं होणार नाही. तू आहेस ग अपूर्व तू आहेस. तुझ्याबद्दल काय बोलणार, म्हणजे तू घायाळ करणारी आहेस आणि तू असंच करत राहा घायाळ वर्षानुवर्ष, असं माझं म्हणणं आहे. कारण की आम्हाला छोट्या पडद्यावर ही घायाळ करणारी अभिनेत्री आवडते बघायला. थँक्यू सो मच. काय सांगते आजच्या लुकबद्दल आणि स्टार प्रवाह परिवार या सोहळ्यामध्ये? सो म्हणजे आम्हाला इंडो वेस्टर्न असा ट्विस्ट सांगितला होता करायला आणि ब्लॅक विथ ऑक्सिडाइज. सो मी प्रयत्न केला आहे टू मॅच द सांगितलेलं थीम. पूर्व मॅच करण्याचं होणं शक्य नाही. मी प्रयत्न केला आहे. खूप गोड दिसते, छान दिसते. काय कशा पद्धतीने बघते या सोहळ्याकडे, कारण की या सोहळ्याची एक मेंबर छानशी झालेली आहे. येस, ऑफकोर्स मी खूप हाय एक्सपेक्टेशन्स म्हणता येईल आणि असायलाच पाहिजे. कारण मला असं वाटतं की आफ्टर बिग बॉस मी सर्टन वेळ घेतला आणि चांगलं काम करायचं आहे, चांगल्या कामाच्या शोधात, आणि असं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर जे पुन्हा एकदा काहीतरी ठसा उमटवू शकतो. आणि खूप थांबल्यानंतर सावनी माझ्याकडे आलेली आहे आणि ही सावनी इतकी कॉम्प्लेक्स आहे, इतकी कन्फ्युज्ड आहे आणि इतकी मतलबी आणि स्वार्थी धूर्त आहे की हे प्ले करताना ना खूप एनर्जी लागते. त्यात तिचा मेकअप, म्हणजे आधी तिचे लायनर दिसतात आणि मग ती दिसते. सो मेकअपचा एक वेगळा खर्च आहे, तिचा गेटअपचा खर्च आहे, टू कॅरी दॅट कॉस्ट्युम्स आणि द हेअरस्टाईल्स, आणि इट इज टू मच. सो ते सगळं करताना सुद्धा इमोशनली जो टर्मॉईल आहे सावनीच्या आयुष्यात, आणि सतत ते मुक्ताला छळणं, सागरशी भांडणं, हे इतकं डिफिकल्ट होतं. सो हे एवढं केल्यानंतर आता 150 भाग पूर्ण झालेत आणि आता त्या कामाची दखल घेतल्यानंतर जर त्याचं नॉमिनेशन असेल आणि त्यातनं पुरस्कार मिळणार असेल तर मी खूपच धन्य होईल. पण ज्या पद्धतीने तू म्हणालीस की तुझं लुक आणि सगळ्याच गोष्टीवर बराच खर्च आहे, मला सांग पहिल्या तो खर्चाबद्दल येऊयाच आपण. पर्सनल आयुष्यात किती खर्च आहे तुझ्या पूर्ण मेकअपला? नाही, ॲज अपूर्व फार कमी आहे, कारण मी विदाऊट मेकअप असते मोस्ट ऑफ द टाईम. केसांचा सुद्धा मी सतत एक आंबाडा घालून असते. सो आय एम नॉट इन टू मेकअप दॅट मच. पण या सावनी म्हणून खूप खर्च आहे. तिच्या प्रत्येक साडीवरती एक वेगळं लायनर आहे, तिचे नेल्स ती करते म्हणून मला करावं लागतंय आणि असं सगळं आहे, खर्चिक आहे थोडी. पण मला सांग, तू जेव्हा चूजी आहेस तुझ्या कॅरेक्टरला घेऊन, शेवंता म्हणा, बिग बॉस म्हणा किंवा आत्ताची सावनी म्हणा, प्रत्येक गोष्टीला तू कुठे ना कुठेतरी चूजी आहे. हे डिसाईड करण्यामागे कोणीतरी कोणाला विचारतेस, कोणी फॅमिली मेंबर किंवा? नाही, मला असं वाटतं ना, आय जस्ट टिक मार्क. कारण काही माझ्या बकेट लिस्टमध्ये कॅरेक्टर्स, इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत. सो जसं मी इब्लिस करायच्या आधी मला स्केप्टिकल आणि थोडीशी विम्झिकल अशी एक कॅरेक्टर करायचं होतं आणि मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला तसं कॅरेक्टर मिळावं. आणि त्यानंतर माझ्याकडे इब्लिस नाटक आलं होतं, त्यात जुई कॅरेक्टर असं होतं. त्याचप्रमाणे शेवंत ऑफकोर्स मी त्याच्यासाठी खूप जास्तच वेळ थांबले होते. पण त्यानंतर आता मला असं वाटतं ना की कुठेतरी मीच प्रेक्षकांच्या अपेक्षा एक वेगळ्या लेवलला जाऊन ठेवल्यात. आणि आफ्टर बिग बॉस रिअल अपूर्व बघितल्यानंतर कॅरेक्टर्समधली अपूर्व बघण्याची जी गंमत असते ती वेगळी आहे. त्यामुळे मी खूप चूजी आहे ऑफकोर्स, कारण मला जोपर्यंत कामात मजा येत नाही ना तोपर्यंत करावं असं वाटतं. वेळ घेतेच आहे, व्यवस्थित वेळ घेते माझा. पण मग जे घेईन ते मी पूर्ण मनापासून करते आणि त्याचे असे म्हणजे ते कॅरेक्टर नाही विसरले पाहिजे लोक, याची माझी खात्री असते की ते मी करेन, तेवढा जीव तोडून करेन. मला याच्याबद्दल आपण आवर्जून एक छानसा मोठा इंटरव्ह्यू करूया. पण आजचा या रेड कार्पेटवर तू गाजतेच आहे, पण स्टेजवर परफॉर्मन्स वगैरे? ऑफकोर्स परफॉर्मन्स आहे. आणि मी छोटीशी हिंट देईन, आमच्या मालिकेमध्ये साधारणतः सगळं कोळी कुटुंब आणि सगळं असं मासोळी वातावरण आहे, त्यालाच साधारणतः धरून एक परफॉर्मन्स आहे माझा, उडत्या चालीचा आहे. आणि आय एम शुअर की प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल.
डेफिनेटली मला ती जुगलबंदी पाहायला तुमची आवडेल, कोळी कुटुंब आणि तुझी स्पेशली सावनी म्हणून, कारण की ती जुगलबंदीची वेगळी मजा आहे. येस डेफिनेटली. मला सांग, आज पूर्ण या रेड कार्पेटवर तुला कोणाचा सगळ्यात जास्त लुक आवडतो? स्वतःचं. ते तर म्हणजे तू यू आर ब्युटिफुल डार्लिंग. येस, पण तरी तेव्हा मला अजून एक्सप्लोअर करायला वेळ नाही मिळाला आहे, कारण सगळेजण खूप त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये बिझी आहेत. आय एम शुअर की प्रत्येकाने त्यांचा खूप प्रयत्न केला असणार आहे या थीमला मॅच करण्याचा. तो आता मी ना व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष टाकते आणि मग तुला येऊन या प्रश्नाचं उत्तर देते. आणि नाही उत्तर दिलं तरी सोशल मीडियावर त्या माणसाला मुद्दामून टॅग करशील की यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. ऑफकोर्स. आणि मी अशी एक कलाकार आहे जिला समोरच्यांना अप्रिशिएट करायला डेफिनेटली आवडतं. आणि हे बिग बॉसमध्ये पण पाहिलं असेल, वैरी असले तरी जर इफ दे आर लुकिंग गुड, इफ दे आर प्लेइंग गुड, तर मी स्तुती केलेली आहे. सो ही स्तुती तू सोशल मीडियावर टाकशील. आपण भेटू नाही भेटू कारण की तू आतमध्ये जाशील आता. सो त्याआधी मला तू सोशल मीडियावर टाकणार आहे याची खात्री. येस डेफिनेटली. सो मच. थँक्यू.